मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अधिराज नित्याला म्हणत असतो की तुमच्यासारख्या लोकांना गावाकडच्या पायवाटा नाही कळणार. तुम्हाला रेस्ट हाऊसवर जायचं आहे ना, मग इकडनं जा, तिकडनं नाही. त्यावर नित्या म्हणते, मला चांगलंच माहिती आहे. माझी वाट चुकवण्यासाठी तू हे सगळं सांगतोयस ना. आता तर मी याच रस्त्याने जाणार. म्हणून नित्या तिकडे जाण्यासाठी निघते. अधिराज म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला जायचं तिकडे जा. मी चाललो होतो रेस्ट हाऊसवर. मला जर रेस्ट हाऊसवर जायचं होतं तर मी सुद्धा त्या रस्त्याने गेलो असतो ना. मग मी कशाला चुकीच्या रस्त्याने जाईल? परंतु नित्या काही न ऐकता पुढे जाण्यासाठी निघते. अधिराज म्हणतो, थांबा, आणि लगेच नित्याचा एक फोटो काढून घेतो. नित्या चिडूनच विचारते, तू माझा फोटो कशाला काढलास? तर अधिराज म्हणतो, ते पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट करायला हवी ना, त्यासाठी फोटो दाखवायला नको का? म्हणून आता अधिराज गाडीवर बसतो. तेथून जाण्यासाठी निघतो. तर नित्यासुद्धा अधिराजच्या पाठीमागे जात असते. अधिराज म्हणतो, हा जंगलातील रस्ता आहे, सरळ नाही बरं का, वाकडा तिकडा. मी तुम्हाला लिफ्ट देऊ शकतो. तर नित्या म्हणते, त्याची काहीच गरज नाही. दुसरी गाडी जरी मिळाली नाही ना तरी माझी मी जाईन. त्याच वेळेला नित्याची चप्पल तुटते. ती खाली पडणार तर स्वतःला कसंबसं सावरते. अधिराज हसतच म्हणतो की तुमच्या पायतानांना सुद्धा कळलं की पुढची वाट खूप खडतर आहे म्हणून. एवढंच नाही तर तुमची प्रोजेक्टची वाटसुद्धा एवढीच खडतर आहे. तर नित्या म्हणते, आता तर तू बघतच राहा. तुझ्या नाकावर टिचून मी माझा प्रोजेक्ट कसा उभा करते ते. तेव्हा नित्या पुन्हा एकदा खाली धडपडते. तर अधिराज हसतच म्हणतो, अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, नंतर हा प्रोजेक्ट उभा करा. पुढची वाट ना खूप खडतर आहे, खूप काटे आणि दगडं आहेत. तुम्ही बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. परंतु त्याच वेळेला अधिराजची गाडीसुद्धा बंद पडते. तर नित्या त्याला चिडवत असते. अधिराज म्हणतो, ठीक आहे, आता मला सुद्धा तुमच्यासोबत पायीच यावं लागेल. म्हणून आता दोघेही पायी जाण्यासाठी निघतात. परंतु नित्याच्या पायात चप्पल नसल्यामुळे तिला खूप खडे आणि काटे टोचत असतात. नित्या मोठ्यानेच ओरडते. तर अधिराज लगेच त्याच्या पायातील चप्पल काढून नित्याला देत म्हणतो की माझ्या पायांना दगडधोंड्याची सवय आहे, तुम्ही ही चप्पल घाला. तर नित्या ही अधिराजची चप्पल घालते. तर अधिराज नित्याच्या हातातून तिची चप्पल घेतो आणि ती स्वतःच्या गाडीला अडकवत आता दोघेही तेथून जाण्यासाठी निघतात. तर इकडे वसुंधरा देवी शेखरदाजींना म्हणत असतात, आम्ही सगळं ऐकण्यासाठी तर इथे आलो आहे. असं काय आहे जे तुम्हाला माहिती आहे पण आम्हाला नाही? तर शेखरदाजी म्हणतात, पण हे सगळं तुम्हाला सांगून काय फायदा? तर वसुंधरा देवी शेखरदाजींवर भडकतात. रावसाहेब वसुंधरा देवीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर वसुंधरा देवी पुन्हा प्रेमानेच शेखरदाजींना विचारतात की मला सांगा, या गौराबाई कोण आहेत? नित्या दिदीचा आणि गौराबाईंचा काय संबंध? तुम्ही नित्या दिदींना कसं ओळखता? परंतु शेखरदाजी मात्र शांतपणे उभे असतात. वसुंधरा देवी म्हणतात, हे बघा, तुम्हाला बाहेर पडण्याची फक्त ही एकच संधी आहे. आता लवकर सांगा की जीभ आसडून हातात देऊ. तर शेखरदाजी मोठ्यानेच हसत म्हणतात की आलं, तुमचं खरं रूप अखेर माझ्या समोर आलं. आता तुम्ही घरी जा आणि तुमची जी काही बीपीची गोळी घ्यायची राहिली ना ती शांतपणे घ्या. आता मी काय तुम्हाला गौराबाईंबद्दल काही एक सांगत नसतो बघा. तर वसुंधरा देवी चिडूनच म्हणतात की या गावची सरपंच आहे मी. तुझ्यावर अशी कलमे लावीन ना की ती कलमे तू कधी ऐकलीसुद्धा नसतील. तुला इथेच जेलमध्ये सडवीन. आता तुला लास्ट चान्स देते. नित्याबाई आणि गौराबाई काय संबंध आहे ते मला सांग. परंतु तरीही शेखरदाजी काही एक सांगायला तयार नसतात. वसुंधरा देवी चिडूनच म्हणते की तू खूप मोठी चूक करायलास. आता आयुष्यभर इथंच चढायचं आणि इथंच मरायचं. गाठ माझ्याशी आहे. म्हणून रावसाहेबांना घेऊन त्या लगेच तेथून निघून जातात. तर इकडे जंगलामध्ये अधिराज आणि नित्यासमोर एक मावशी येतात. त्या म्हणत असतात, पोरांनो, मला काहीतरी खायला द्या. खूप भूक लागली हो, सकाळपासनं उपाशी आहे. देव तुमचं भलं करो. तेव्हा आता नित्या म्हणते, मावशी, नेमकी आज माझ्याजवळ माझी पर्स नाही आहे. तर अधिराज विचारतो, ए अक्का, तुला भूक लागली ना, मग थांब. तेव्हा अधिराज त्याच्या गाडीला बांधलेला डब्बा काढतो आणि त्या मावशींना देत म्हणतो की पोटभर जेव आणि हा डब्बासुद्धा तुलाच ठेव. तेव्हा मावशी विचारतात, मग तू काय खाणार? अधिराज म्हणतो, अगं मावशी, तुझं पोट भरलं तर माझंसुद्धा पोट भरलं असं समज. तर ते पाहून मावशी लगेच खुश होत आशीर्वाद देत म्हणते की देव तुमचं भलं करो. तुमच्या दोघांची जोडी 7 जन्मसुद्धा तुटणार नाही. सुखाने संसार करा. तेव्हा ते ऐकून अधिराज आणि नित्याला मोठा धक्काच बसतो.
तर नित्या म्हणते, अहो मावशी, 7 जन्म असं काहीच नाही आहे. तेव्हा मावशी म्हणतात, आत्ता नसेल पण नंतर होईल ना. तर अधिराज म्हणतो, ए मावशे, तुला भूक लागली ना तर गुपचूप खाऊन घे बरं. तर मावशी लगेच सावलीमध्ये जाऊन बसतात. अधिराज नित्याला म्हणतो, माझ्यापासून जरा दूर राहा, लोकांचे गैरसमज व्हायला लागले. तर नित्या म्हणते, तू समजतोस काय स्वतःला? मला तुझ्या जवळ येण्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर आता दोघे पुन्हा चालत रेस्ट हाऊसवर येतात. राज म्हणत असतो, मॅडम बघा, तुम्हाला सुखरूपपणे मी रेस्ट हाऊसवर पोचवलं, आता शांतपणे आतमध्ये जा. तर नित्या आतमध्ये जाण्यासाठी निघते. अधिराज म्हणतो, मॅडम थांबा, आमच्या जमिनीसोबत माझे पायतान पण हडप करण्याची तुमची इच्छा आहे का? तर नित्या गुपचूप अधिराजची चप्पल देऊन टाकते. तेव्हा आता अधिराज त्याच्या सगुणाला म्हणजेच गाडीला म्हणत असतो की आता मॅडम पण गेल्या, आता हो की चालू. तेव्हा गाडीसुद्धा लगेच चालू होते. नित्या चिडूनच विचारते, आता कशी तुझी गाडी चालू झाली? तर अधिराज म्हणतो, तिला पण माणसे ओळखता येतात ना, जर ती बंड पडली नसती तर तुम्हाला लिफ्ट द्यावी लागली असती. सगुणाला तुमचा वेळ खायचा होता 24 तासातला. तर नित्या म्हणते, मला जास्त वेळेची गरज नाही आहे. आज रात्री तू बघच, मी पार्टी ठेवली सगळ्या गावकऱ्यांसाठी, ती पण ओली. तू सुद्धा नक्की ये. आता मी सगळ्या गावकऱ्यांना माझ्या बाजूने करते की नाही ते तू बघतच राहा. म्हणून नित्या तिचा सर्व प्लॅन अधिराजला सांगून टाकते. तर राजला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो मनाशीच म्हणतो, असा डाव आहे होय, पण मला सांगून तुम्ही फार मोठी चूक केली. तुम्ही आता जंगी तयारी करा, काळं कुत्रंसुद्धा तुमच्या पार्टीला फिरकणार नाही. आता हा अधिराज कसा डाव टाकतो ते बघतच राहा. त्यानंतर लवली आणि संत्याच्या मदतीने ढोल ताशा वाजवत अधिराज गावातील सर्व लोकांना एकत्र गोळा करतो आणि आज रात्री आमच्या शेतावर गावातील सर्व लोकांसाठी मी हुरडा पार्टी अरेंज केल्याचं तो सर्वांना सांगतो. तर सर्व गावकरी खूपच खुश होतात. त्यानंतर अधिराज नित्याच्या घरी येतो. नित्या विचारते, आता काय काम आहे? अधिराज म्हणत असतो की तुम्हाला मी इन्व्हिटेशन द्यायला आलो आणि लगेच हुरडा दाखवतो. नित्या म्हणते, आता हा चारा इथे कशाला घेऊन आलास? हा काय गायांचा गोठा आहे का? तर अधिराज म्हणतो, याला हुरडा असं म्हणतात आणि हे ना लोक खूप चवीने खातात. तुम्ही आज रात्रीला कॉकटेल पार्टी ठेवली आहे ना, त्याने गावातील लोकांचं खूप भलं होणार आहे. पण तुम्हाला मानलं पाहिजे मॅडम, तुम्ही मला सुद्धा या पार्टीसाठी आमंत्रण दिलं. आता गावातील कोणताही व्यक्ती येवो या ना येवो, मी तुमच्या पार्टीमध्ये नक्की येणार. तर नित्या सांगते, गावातील लोक नक्की येणार आणि ती गर्दी पाहण्यासाठी तर मी तुला आमंत्रित केलं आहे. अधिराज म्हणतो, गावातील एक सुजाण व्यक्ती म्हणून मी सुद्धा आमच्या आज शेतावर एक हुरडा पार्टी ठेवली आहे आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही मनापासून हे आमंत्रण स्वीकारा. त्यावर नित्या म्हणते, थँक्यू, पण मला यायला नाही जमणार, कारण अख्खं गाव माझ्या पार्टीमध्ये असणार. अधिराज म्हणतो, अख्खं गाव माझ्याच पार्टीला येणार आणि ते बघायला तुम्ही यावं अशी माझी फार इच्छा आहे. तर नित्या मॅडम, तुम्ही माझ्या पार्टीला नक्की या असं म्हणत अधिराज निघून जातो. त्यानंतर रात्री शेतावर सर्वजण हुरडा पार्टीची तयारी करत असतात. तर आबा म्हणतात, अधिराज, मला एक प्रश्न पडला, तिकडची ओली पार्टी सोडून लोक इकडे कशाला येतील? इकडे नित्याच्या पार्टीमध्ये अजूनही कोणी आलेलं नसतं. नित्या विचारते, आणखी लोक कुठे आहेत? रावसाहेब म्हणतो की कामं आवरून येतच असतील. आता पुढील भागामध्ये हुरडा पार्टीमध्ये नित्याच्या शालीला आग लागते. तेव्हा अधिराज नित्याचा जीव वाचवतो आणि दोघांच्याही हातावर सेम खून असल्यामुळे आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.